मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय परत एकदा तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. हे पाठ आहे तुमचं, तुम्ही बोलणार मध्ये. मी कशाला काय मग कशाला हात लावताय मगापासून मला? तुला पण ना कॅमेरा दिसला की लगेच तुझं चालू होतं तिकडे केबल नेटवर्क. एक आज निलेश साबळे नाही म्हणून मला इथं करावं लागतं, तर गुलकन केबल नेटवर्कचा संचालक सदानंद बुचे, मी सगळ्यांचं स्वागत करतो इथे. अरे ते स्वागत इकडे सोड राजा, इकडे सगळी तयारी लागलेली आहे. काय जबरदस्त केली तयारी, बघितलं काय? तेच आल्यापासून बघायला लागलोय मी, हे असे बॉनर बिनर सगळे लावलेले आहेत तुम्ही. आणि काय लिहिलंय त्याच्यावर? गटारी फाट. गटारी 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 चांगली- फाट? मग गटारी फाट सादर करायची आपल्याला. गटारीचा अर्थ कळतो का तुम्हाला? त्याला काय अर्थ असतो काय? एवढंच आहे. आपल्याला ना कॅलेंडरवर फक्त गटारी लिहिलंय म्हणून लगेच सेलिब्रेशन करायचं एवढंच माहितीये. पण गटारी कशासाठी साजरी करतात? त्या दिवसाला काहीतरी महत्व आहे, थोडं तरी नॉलेज आहे का तुम्हाला? काय आहे? आपण दिवे कशाला लावले सांगा आता? ते आपल्याकडे आहे दीपस्तंभ म्हणून लावलीत. फेटा बांधता ते बरोबर करता, कारण आतमध्ये खरंच काय नाही त्यांचं. अरे दिवे लावले काय म्हणजे नाही, यांचं कसं, यांच्या घर त्यांनी 4 दिवे लावले म्हणजे त्यांचं काम झालं असं त्यांना वाटतं. बाहेरही काही दिवे असतात, ते कशाला लावायचे असतात ते आहे का? काय म्हणजे कारण ह्याला म्हणतात आषाढी अमावस्या. ही अत्यंत पवित्र असते काय सांग? आणि त्यालाच दिव्यांची अमावस्या असं सुद्धा म्हणलं जातं. आणि उद्यापासून म्हणजे गटारीच्या ह्या दिवसाच्या दुसऱ्यापासून हा हा श्रावण सुरू होणार असतो. हा हा त्यामुळे आपण ह्या दिवशी काय करायचं असतं, तर घरातले सगळे दिवे, सगळी निरांजनं, सगळं पूजेचं साहित्य हे स्वच्छ करून ठेवायचं असतं. कारण दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होणार असतो आणि श्रावण हा अत्यंत पवित्र महिना असतो. याच्यामध्ये सगळ्या पूजा व्रतवैकल्य होणार असतात. त्यामुळं काय करायचं, आपल्या मनातली सगळी अशुद्धता आपण धुवून टाकायची आणि पूजेचं साहित्य सुद्धा स्वच्छ करून ठेवायचं, आपल्या घर सुद्धा स्वच्छ करून ठेवायचं. असं येते, कळलं का तुम्हाला? मायला एवढं लांबलंच काय ते? मला उठलं झाकण उघडलं की झालं. नाही, आपल्याला तेवढंच माहितीये, आपण महाराष्ट्रात राहतो, निदान हे आपल्याला थोडं थोडं तर का होईना माहिती पाहिजे. नाही नाही, तुझं बरोबर आहे, पण तू आता भाषण देत बसू नको राजा. सगळे म्हणजे काय केलं, आज खास सुट्टी दिली उद्याच्या गटरीसाठी. नाही, सेलिब्रेशन करायला पाहिजे, मला मान्य आहे, आपण सण साजरे करायला पाहिजेत. हा हा. पण सुट्टीची काय गरज आहे? उद्या आहे ना गटारी. उद्या आहे म्हणजे काय लगे उद्या? म्हणजे मला सांग, तुझं जर लग्न असेल तू डायरेक्ट बोलवर चढतो का? काही तयारी बिरी करायला का नाही? कशाचं उदाहरण कशाला देते? तर लग्नाचं आणि गटारीचा काय संबंध आहे का? संबंध नाही कसा बाबा? अरे संबंध आहे, सगळं सेम राहतं तिकडे निकडे. लग्नात आणि गटारीत कसं सेम आहे? ए बघ, मला सांग, लग्नात हळद लागते का नाही? हा, मग इथं पण लागते हळद दुसऱ्या दिवशी. बायको सगळीकडे लावून देते आंबे हळद. हा, ती आंबे हळद साधी सुधी नाही. हा, मला सांग, लग्नात आपण कपडे खरेदी करतो की नाही? चांगले नवे कपडे. नवीन कपडे हो. इथं पण कसं काय? दुसऱ्या दिवशी नवीनच कपडे खरेदी करावं लागतात. कसं काय? आदल्या दिवशीचे कपडे काहीच कामी येत नाही. असं पण आहे काय? मला सांग, नवीन म्हणजे लग्नात आपण नवीन चप्पल खरेदी होय होय करतो, होय. इथं पण दुसऱ्या दिवशी नवीन चप्पल विकत घ्यावी लागते. का? कारण का एक चप्पलच घरी जाते, दुसरी कुठे जाते ते माहिती नाही. असं आहे काय? असं आहे ते. बरोबरच आहे. म्हणून एवढी मोठी तयारी करायची म्हणून तुला माहित नाही, लय खास खास माणसं बोलवलेली तिकडे. एक मिनिट, निषेध आहे, निषेध आहे. काय चाललंय? काय चाललंय काय? हे शांत बस. आणि काय कसली तयारी करताय तुम्ही? हे करते त्यांना काय? आम्ही करतोय तयारी, गटारीची तयारी आहे, पार्टी करायची आहे आम्हाला. पार्टी 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 करताय, पार्टी करताय. बाई. तुम्हाला ना निमित्त पाहिजे फक्त पार्टी करायला. हा गेला पार्टी, तो आला पार्टी, तो गेलाच नाही पार्टी, तो आलाच नाही पार्टी. वा वा, कविता झाली ना? हा गेलाच नाही पार्टी. तुम्हाला आपलं आम्ही असंच म्हणलं तर लगेच नाचायला सुरुवात. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते, गटारी मी सांगेन तशी साजरी करायची. ओके? म्हणजे तुमची गटारी गटार अजिबात चालणार. हे बघा, ए, कसं कसं बाई कसं? हे असं असं करते मला. कसं कसं बाई हे कसं? असं असं असं. अरे
त्या एन्जॉय करतायत. नाही ते त्यांना आवडत नाही असं ते दाखवतात आपण. तेव्हा हे असं राहू द्या. तुम्हाला आवडत नाही ते अण्णा काय हे? काय? अशी एंट्री मारत असतात वय बाई माणसाचं मग काय? बरं राहू द्या मग तुम्ही घेऊन आलेत का तुम्ही म्हणलं एकत्र घेऊ ना. अण्णा सगळं साहित्य घेऊन आले का म्हणलं या हा, कार्यक्रमाचं अख्ख्या गावचं साहित्य मी घेऊन येतो, अख्खं सामान गावचं. माझी एक्सट्री तुम्ही साजरी करताय ना हो का. हे बघा ना काय कार्यक्रम करायचा म्हणल्यानंतर वर्गणी लागणार, पैसे लागणार. आता भांडा भांडी नको नेहमीप्रमाणे तुझ्या खिशात ते 500. हे बघा मी आधीच सांगते तुम्हाला. तुम्ही काय अरे देवा. ओके टेक केअर घ्या. ऐका मॅडम काय आहे, तुम्ही इथं विषय समजून घ्या. इथं भांडणं चालल्यात. मी म्हणतो आपण वर्गणी काढूया. वर्गणी देईन मी, पण त्याची पावती हवी आहे मला. पावती देऊ आम्ही. त्याच्यावर असलेल्या आकड्याप्रमाणे वर्गणी द्याल का? हो हो नक्की. व्यवहार तो व्यवहार. पावती 200 आकडा आला. हे घ्या 200. 200 रुपये द्या हे घ्या बरं. 200. थँक्यू सो मच. कस काय करणार बाईला अरे हॉटेलचं बिल आहे ती 200 रुपये. त्यांना काय पावतीशी मतलब. हे काय काय? हे काय लिहिलंय यावर? काय लिहिलंय? हे चिकन टिक्का 4 बटर रोटी. तो मेनू आहे मेनू. तुम्हाला काय पार्टीत खायला आम्ही देणार त्याचा मेनू छापलाय. ते दाखवायचं आणि तेच मिळणार अय्या, हे आपल्याला. मिळणार? तुम्ही तर व्हेज आहे ना. हा, व्हेज कोंबडी चालते मला. नमस्कार ग्रामसेविका मॅडम नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला खूप टेन्शन झालेलं आहे वर्गणी बिरगणीचं, पण त्याची काहीच गरज नाही. कारण मी आपल्या आजच्या गटारीच्या कार्यक्रमासाठी एक स्पॉन्सर आणलेला अरे वा वा मग काय टेन्शनच नाही. स्पॉन्सर आणलाय. कुठे आहे sponsor आहे? स्पॉन्सर यायलाय. ले. आय अरे माग होय. अरे आरबर झालं यांनी तर डायरेक्ट बोकडच स्पॉन्सर केला. वा वा. नाही माझं काय म्हणणं आहे हाय बरा तो हा. पण अख्ख्या गावाला पुरल का तो अण्णा अरे काय झालं न पुरायला, त्याच्यात काय होतं एवढं. नाही पुरत आपण बटाटी या इकडे घ्या. बटाटी टाकू. हा का पहिला अरे, थांबा, थांबा. 1 मिनिट थांबा. हिंसा नको. काय प्रॉब्लेम काय. हा प्रॉब्लेम एवढाच आहे बाई की हे म्हणतात हिंसा. हिंसा हिंसा नको. नको कारण ह्यो बोकड इथं आणलाय. हा. हा बरोबर आहे हिंसा नको हिंसा नको. गेलं. ह्याला डायरेक्ट गाडी खाली घालू ऍक्सिडेंट करू म्हणजे कोंबडं मेलो असं समजून नंतर खाऊ. काय कोंबडा आहे होय हे. हे कोंबडं आहे ना. 1 मिनिट ऐका. मी सांगेन तसंच करायचं आहे. हे बघा आपण एक काम करायचं आहे. या या टोपामध्ये दूध घ्यायचं, ते गरम करायचं आणि यात चंद्राला बघायचं. ओ स्वारगेट बाई, हे कोजागिरी पौर्णिमा नाही, अमावस्या आहे. हा? चालेल ना मग आपण अमावस्येचं चंद्र बघू. त्याच्यात काय एवढं. कसं काय? कसं काय अरे बघायचं. सिंपल आहे. 1 मिनिट मागवा बाई. पुढे या काय? पुढे या बघा याच्यात. कोणी रे? अरे अमावस्येचं चंद्र आहे याच्यात.